सो हाय गाईज, आजचा टॉपिक आहे ट्रेड स्पेस मेथड. याचे आपण दोन टाईप डिस्कस करणार आहोत. ही कुठली काही स्ट्रॅटेजी वगैरे नाही आहे असं म्हणेल मी. इट्स जस्ट अ सिम्पल मेथड ऑफ अप्रोच टुवर्ड्स पासिंग फंडेड चॅलेंज. आणि याच्यामध्ये आपण फक्त आपलं एक अप्रोच कसा असला पाहिजे आणि रिस्क मॅनेजमेंट कशी असली, ह्या दोन गोष्टीच्या बेसिसवरती स्ट्रॅटेजी नाही तर एक मेथड आहे कुठलेही फंडेड चॅलेंज पास करण्यासाठी. आय विल से इट इज वन ऑफ द इझिएस्ट मेथड. मी भरपूर अकाउंट ब्लॉक केलेत, आय ॲग्री. बट एवढे सगळे वेगवेगळे टाईप्स किंवा अप्रोच मी स्वतः यूज केले, पण त्यानंतर एक ॲट द एंड मला हीच मेथड जे सगळ्यात बेस्ट वाटते. तर बरेचशे वेळेस आपण अकाउंट घेतल्यानंतर आपल्याला कन्फ्युजन असते की कशा टाईपचं आपलं लॉट साईज असलं पाहिजे, किंवा एका दिवसात किती केलं पाहिजे, किंवा किती दिवसामध्ये अकाउंट पास झालं पाहिजे किंवा फेज पास झालं पाहिजे. ह्या गोष्टी क्लिअर नसतात. त्याच्यामुळे आपलं हे रिस्क मॅनेजमेंट आणि अप्रोचमध्ये जे असतं ते रँडमनेस असते थोडेसे. आणि या रँडम गोष्टीमुळे कसं आपलं फ्रिक्वेन्सी जी असते ट्रेड स्टेबिलिटीची, ती फ्रिक्वेन्सी खूप स्टेबल नसते. ठीक आहे, तर त्यासाठी हा अप्रोच कधीही बेस्ट आहे. तर या अप्रोच किंवा या मेथडला डिस्कस करण्याआधी आपण कुठलं रेफरन्स घेणार आहे ते बघूयात. तर या पूर्ण मेथडला जे एक्सप्लेन करणार आहे मी, हे पर्टिक्युलरली हे 25K जे अकाउंट आहे फंडिंग पिप्सचं म्हणून नाही, कुठलंही प्रॉफर्मचं म्हणू शकतो. बट बेसिकली अकाउंट साईज आपण 25 घेणार आहेत. आणि फंडिंग पिप्स ओपन केले कारण की याच्यामध्ये जे बेसिक जे रूल्स आणि सगळ्या बाकीच्या गोष्टी आहेत ते नॉर्मली ऑन अन ॲव्हरेज टिपिकली सगळ्या प्रॉफर्मवरती अकाउंट्सवरती सेमच आहे. त्यासाठी आपण हे एक्झाम्पल घेणार आहे. याच्यामध्ये हे 25Kचं अकाउंट असणार आहे. त्याचं फेज 1चं टार्गेट 8% आहे, दॅट इज ऑलमोस्ट $2,000. आणि फेज 2चं टार्गेट आहे 5%, जे की आहे 1250. ठीक आहे. आणि डेली लॉस लिमिट आहे 10%, दॅट इज 2500, 2500. तसंच डेली लॉस लिमिट आहे 5%, दॅट इज 1250, म्हणजे 1250. ठीक आहे. तर ह्याचं झालं इथे काम. फक्त एक कुठलं रेफरन्स घेणार त्याच्यासाठी. आणि प्रॉफर्ममध्ये तुम्हाला माहीत असेल, बट तरी मी सांगतो, प्रॉफर्ममध्ये मोस्टली 2 टाईप्स असतात, CFDs अँड फ्युचर्स. तर आपण हे जे आपण डिस्कस करतो की आपण जे नॉर्मली अकाउंट बाय करतो हा CFDच्या फॉर्ममध्ये असतं, CFD टाईपमध्ये असतं. आणि फ्युचर्स हे कम्प्लिटली वेगळे टाईप आहे. याच्याबद्दल मी नेक्स्ट नाही बट एका व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करेल, ज्या मी पर्सनली स्वतः ट्राय करते फ्युचर्स, कारण की आत्तापर्यंत मी स्वतः ट्राय केलेलं नाही आहेत फ्युचर्स. सो विल स्टिक विथ CFDs फॉर द अकाउंट साईज ऑफ 25,000. ठीक आहे. तर लेट्स गो ऑन टू आवर PDF. तर बेसिकली या मेथडमध्ये 2 अप्रोचेस आहेत, ज्याच्यामध्ये एक अप्रोच जे आहे टिपिकली बनलेला आहे ज्यांची ट्रेडिंग सेटअप जे आहे त्यावरती मोस्टली 1:1 और 1:2 रिस्क रिवॉर्ड रेशो आहे. आणि दुसरा जे त्याच्यामध्ये अप्रोच आहे त्याच्यामध्ये त्यांच्यासाठी बनलेलं आहे ज्यांचं रिस्क रिवॉर्ड रेशो फक्त 1:1 आहे त्यांच्या स्ट्रॅटेजीवरती. मग त्याच्यानुसार आपल्याला हे दोन्ही टाईपचे मेथड डिस्कस करायचे आहेत. ठीक आहे. तर याच्यामध्ये बेसिक रूल किंवा रिक्वायरमेंट म्हणू शकतो, जे की आहे की तुमच्याकडे एक अशी स्ट्रॅटेजी पाहिजे जी की स्टेबल असू. इट कॅन बी बेस्ड ऑन प्राइस ॲक्शन, SMC, ICT और विच एवर युअर स्ट्रॅटेजीज. ते आपलं इंडिकेटरवरती पण असू शकतं, कुठल्याही असू. स्ट्रॅटेजीचा प्रॉब्लेम नाही आहे, फक्त आपल्याला काय पाहिजे, रिस्क रिवॉर्ड रेशो स्टेबल पाहिजे, जे की 1:1 असू शकतो किंवा मिनिमम 1:2. आपल्याला 1:1 किंवा 1:2 बेसिक रिक्वायरमेंट आहेत. 1:3, 5, 10 जे काही असेल ते तर चांगलंच आहे, बट बेसिक रिक्वायरमेंट किमान 1:1 तरी पाहिजे किंवा 1:2 तरी पाहिजे. ही फर्स्ट रिक्वायरमेंट झाली. त्यानंतर एक बेसिक डिसिप्लिन, मी काही जास्त म्हणत नाही, बट बेसिक डिसिप्लिन पाहिजे स्वतःमध्ये, की मॅक्झिमम 2 ट्रेड्स अ डे हे तुम्ही फॉलो केलं पाहिजे. हे आहे नॉर्मल सगळ्यांसाठी. आणि ज्यांची स्ट्रॅटेजी 1:1ची आहे दे कॅन गो फॉर 3 to 4 ट्रेड्स. ज्यांची स्ट्रॅटेजी 1:1 त्यांनी 3 ते 4 ट्रेड पर डेनी जाऊ शकतात या अप्रोचने. त्यानंतर तुमचं ट्रेडिंग सेशन फिक्स्ड पाहिजे. शुड हॅव फिक्स्ड ट्रेडिंग सेशन. इट मे बी लंडन, न्यूयॉर्क और एशियन. कुठलं सेशन करतात त्याला महत्त्व नाही आहे, फक्त तुमचं एक फिक्स्ड सेशन पाहिजे, लंडन, न्यूयॉर्क किंवा एशियन. आता समजा तुम्ही न्यू असाल मार्केटमध्ये किंवा प्रॉफर्ममध्ये, तर मोस्टली आय विल प्रेफर
यू शुड ट्राय लंडन सेशन. थोडं स्टेबल असतं बट व्हॉल्यूमी असते, मुवमेंटसुद्धा असते. आणि थोडं एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही, चांगलाच एक्सपिरियन्स असेल तर न्यूयॉर्क कधी ट्राय करू शकता. आणि न्यूयॉर्कमध्ये व्हॉलेटिलिटी चांगली असते, मोठे मोठे ट्रेड कॅप्चर करू शकतात. त्यासोबतच रिस्क पण थोडीशी जास्त असते ॲज कम्पेअर टू लंडन अँड एशियन. आणि एशियन सेशन ॲज सच मी यावर काही कमेंट नाही करू शकणार, कारण की मी मोस्टली कधी एशियन सेशन जास्त ट्राय नाही केलेलं आहे. मी मोस्टली लंडन न्यूयॉर्कच ट्राय करतो. त्यासाठी एशियन ॲज पर युअर व्ह्यू तुम्ही ट्राय करू शकता. त्यानंतर आपला 4th रूल आहे, 1 2 3 4 5th रूल, सॉरी 5th रूल किंवा रिक्वायरमेंट म्हणू शकतो आपण, जे की आहे एव्हरी सिंगल ट्रेड विल बी प्लॅन विथ डिसाइडेड स्टॉप लॉस ओनली, नॉट मोर लेस. म्हणजे कुठलीही ट्रेड प्लॅन करत असताना तुमच्या टार्गेटच्या आधी तुमचा स्टॉप लॉस फिक्स्ड पाहिजे. ज्या ट्रेडमध्ये तुमचा स्टॉप लॉस फिक्स्ड नसेल ऑर डिसाइडेड नसेल तो ट्रेड तुम्ही एक्झिक्यूट करायचंच नाही. हे इम्पॉर्टंट रूल आहे, वन ऑफ द. कारण की हे जे आपलं अप्रोच आहे किंवा ही जी मेथड आहे यामध्ये सगळ्यात मेन जे आहे, ज्याचा बेसवर हे मेथड आहे, ते आहे रिस्क मॅनेजमेंट. जर तुमची रिस्कच फिक्स्ड किंवा अनालाइज नसेल तर त्याचा यूजच नाही. त्यामुळे कुठलीही ट्रेड प्लॅन करण्याआधी तुमचा स्टॉप लॉस क्लिअर पाहिजे. स्टॉप लॉस क्लिअर असेल तरच ट्रेड प्लॅन करा, ऑर एल्स स्किप द ट्रेड. कारण की मार्केटमध्ये खूप मुवमेंट असते, दिवसभरात 2 ते 4 ट्रेड आपल्याला भेटून जातात मोस्ट ऑफ द डे. आणि त्यानंतर नेक्स्ट आपलं रिक्वायरमेंट येते न्यूज ट्रेडिंग बिलकुलही नाही करायची. नंतर रँडम ट्रेड्स बिलकुल नाही घ्यायचे. आणि रिमेंबर, मार्केट गिव्ज यू मेनी चान्सेस बट इफ यू हरी टू टेक ट्रेड इन फोमो यू मिस अपकमिंग ट्रेड. म्हणजेच काय, तर तुम्ही न्यूज ट्रेडिंग तर करायचंच नाही स्ट्रिक्टली, पण कुठली ट्रेड मिस झाली म्हणून लेट एंट्री किंवा मिस होईल या एक्सपेक्टेशनमध्ये, फोमोमध्ये अर्ली एंट्री, हे अशा गोष्टी युजली अवॉइड करायची. मी तुम्हाला 100% सांगतो, मार्केटमध्ये 2 ते 3 सेटअप डेली बनतात म्हणजे बनतात. ते डिपेंड करतं तुम्ही कसं आयडेंटिफाय करता किंवा कसं एक्झिक्यूट करतात. त्यामुळे एक ट्रेड मिस झाली म्हणून काही मोठा फरक पडत नसतो, हे एक महत्त्वाचं आहे. त्यानंतर इफ यू मेक प्रॉफिट मोर आर इक्वल टू 1% ऑफ युअर इक्विटी देन इमिडिएटली क्लोज ट्रेडिंग फॉर द डे. एक सिम्पल रूल आहे, याला फॉलो केलं तर चांगलंच आहे. हे डिपेंड करतं तुमच्या एक्सपिरियन्सवरती म्हणेल मी, कारण की ॲज अ बिगिनर यू शुड नो वेअर टू स्टॉप. ठीक आहे ना. आता प्रॉफिट होते म्हणून डबल आणखीन प्रॉफिट असं तर नाही चालणार ना. एका पॉईंटनंतर लॉसही होणार. मग ते कुठला पॉईंट आहे त्याच्या पुढे तुम्ही क्लोज केलंच पाहिजे. तर हे म्हणेल मी 1%. आता 25,000चा अकाउंट आपण एक्झाम्पल घेतो आहे, म्हणजे किती, तर $250. समजा तुम्ही एका दिवशी 235 किंवा 240, 230च्या वरी कुठेही प्रॉफिट केला तर तुम्ही डे क्लोज करू शकता ट्रेडिंगसाठी. आणि 250च्या वर केलं तर क्लोज केलंच पाहिजे. आता तुमचा एक्सपिरियन्स चांगला असेल, सेटअप स्ट्रॉंग असेल तर यू कॅन ट्राय फॉर नेक्स्ट ट्रेड, बट आय विल से स्टॉप ॲट 1%. ठीक आहे. नेक्स्ट, इफ युअर स्ट्रॅटजी इन सच अ वे दॅट इट ओनली गिव्ज 1:1 देन डिवाइड युअर गिवन. याला आपण थोडंसं नंतर एक्झाम्पल्स एक्सप्लेन करतो मी. नेक्स्ट घेऊयात, फॉर 1:1 ट्रेड सेटअप यू कॅन गो फॉर. हे मी एक्सप्लेन केलं आहे की ज्यांचं सेटअप 1:1 बेस्ड आहे, ज्यांना 1:2 होत नाहीत, ते प्युअरली स्कॅल्प करतात, त्यांना म्हणेल मी दिवसातून 3 ते 4 ट्रेड करू शकतात. ठीक आहे. पण हे कसं करायचे तेही मी एक्सप्लेन करतो पुढे. तर आता इथं एक्झाम्पल आपण 25,000चं अकाउंट घेतलं आहे, कॉस्ट लिहिले मी, फंडिंग टिप्सवाली लिहिले, ते त्याचा काय मॅटर नाही करत. मॅक्स ड्रॉडाऊन किती आहे, तर इथे आहे 2,500. इथे मॅक्स ड्रॉडाऊन बघितलं तर आहे 2,500. आणि प्रॉफिट टार्गेट आहे पहिल्या फेजचं किती, 2,000. आणि डेली ड्रॉडाऊन किती आहे, 1250, 1250. आणि फेज 2चं टार्गेट आहे 1250. आता जर आपण टोटल प्रॉफिट कॅल्क्युलेट केलं फेज 1 फेज 2चं, तर जवळपास येतं 3,250, $3,250 आपल्याला गेन करायचे विदिन 2 फेजेस ऑफ द अकाउंट. ठीक आहे. तर आपण सिनेरिओ कुठले आहेत किंवा अप्रोच कुठले आहेत तर ते सांगतो. ज्यांचं 1:1 सेटअप आहे त्यांच्यासाठी जे अप्रोच आहे त्याला 20 ट्रेड स्पेस मेथड असं आपण नाव दिलं. हे काही खूप असं काही म्हणजे प्रॉपर असं कॉन्सेप्ट वगैरे असं काही नाही, जस्ट मी जसं ह्याचा यूज आहे त्याच्या बेस्ट त्याला नाव दिलं. आणि दुसरं आहे 20 ट्रेड्स, ज्यांचं 1:1 आहे त्यांच्यासाठी आहे 20 ट्रेड्स स्पेस मेथड. आणि ज्यांचं 1:2 ऑर मोर आहे रिस्क रेशो किंवा प्रॉफिट पर ट्रेड सेटअपनुसार, दे कॅन गो फॉर 10 ट्रेड स्पेस मेथड. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण 10 ट्रेड स्पेस मेथडनी पहिलं एक्सप्लेन करतो मी.
ज्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपलं जे मॅक्स ड्रॉडाऊन आहे जे की आहे $2,500 इथे लिहिलं आहे मी, त्याला डिवाईड करायचं आहे पहिलं 10ने. आपण 10चं एक्झाम्पल घेतो आहे म्हणून 10ने करायचं. ज्यांचा अप्रोच ज्यांचं RR जे आहे 1:2 आहे त्यांच्यासाठी आहे. तर आपण याला डिवाईड केलं तर काय येतं, 250 येतं. ठीक आहे. म्हणजे पर डे तुम्ही पर ट्रेड रिस्क किती करू शकता, तर $250, $250. आणि याच्यावर तुमचं एक्सपेक्टेड टार्गेट किती पाहिजे, तर 1:2. दॅट इज फॉर एव्हरी $250 रिस्क यू हॅव टू मेक $500. हे 1:2 रिस्क रिवॉर्ड रेशो असं सांगतोय मी. आता याला 10ने डिवाईड का केलं आहे, तर याचा अर्थ असं आहे की तुमचे लगातार 3 ट्रेड एकामागे कंटिन्युअसली किंवा बॅक टू बॅक म्हणत नाही, पण ओव्हरऑल जर 10 ट्रेड लॉसमध्ये गेले तर तुमचं अकाउंट ब्रीच होणार मॅक्स ड्रॉडाऊनने. पण याच्यामध्ये कसं आहे, आपण अप्रोच जे आहे आपला 1:2चा आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होणार, समजा तुमचा एक ट्रेड जरी लॉस झाला तर तिथं लॉस किती होणार आहे, $250. पण दुसऱ्या ट्रेडमध्ये तुमचं 1:2 टार्गेट हिट झालं तर त्याच्यामध्ये काय होणार आहे, पहिलं 250चा लॉस रिकवर होऊन दुसरे 250 होणार आहेत. त्याच्यामुळे या बेस्ट तुम्हाला 10 ट्रेड्सची जी स्पेस आहे ती इनफ आहे जर तुमचा सेटअप 1:2 असेल तर. आणि या सिम्पल अप्रोचने तुम्ही बघू शकता, इफ यू रफली वी अज्युम दॅट यू ट्रेड फॉर 5 days. ठीक आहे. 5 दिवस तुम्ही ट्रेड केला, त्याच्यामधले 3 दिवस तुम्ही 1:2 गेन केले आणि 2 ट्रेड्समध्ये म्हणजे 2 दिवस तुम्ही 1:1 केले, तर त्याचं रफली किती होतं, $2,000. आणि याच्यामध्ये तुमचा फेज 1 कम्प्लीट होतं. आता 500चे 3 दिवस म्हणजे किती, 1,500 बरोबर. आणि 250चे 2 दिवस म्हणजे 1:1वाले 2 दिवस म्हणजे किती, 500 म्हणजे 2,000 टोटल. याचं कॅल्क्युलेशन हे एक हायपोथेटिकल एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये असं नाही अज्युम करायचं की आपण 5 दिवसात 1 आठवड्यातच करणार आहे. इथं एक्झाम्पलमध्ये एक्सप्लेन करण्यासाठी मी जस्ट एक्झाम्पल घेतलं, सिम्पल वेमध्ये एक्सप्लेन करण्यासाठी. तर याच्यामध्ये तुम्हाला 10 दिवसही लागतील, जास्तीत जास्त 10 दिवस म्हणजे 2 weeks इनफ आहे तुमचं अकाउंट पास करण्यासाठी. भले तुमचे ट्रेड्स एवढे काही खास गेले नाहीत, 50% 1:1 गेल्यावर 50%, आपण 70% 1:1 गेले आणि 30% 1:2 जरी गेले तरी विदिन 2 weeks यू कॅन पास युअर फेज 1. ठीक आहे. पण याचा अर्थ नाही की तुम्ही गडबड कराल, फक्त आपल्या रूल्सला स्टिक टू आवर रूल्स राहायचं आहे. म्हणजे डेली रिस्क किती घ्यायची, $250 ते फिक्स ठेवायची. डेली फक्त 2 ट्रेड प्लॅन करायचे ते फिक्स ठेवायचं. आणि डेली $250 म्हणजे 1% ऑफ द इक्विटी प्रॉफिट टार्गेट हिट झालं की ट्रेडिंग क्लोज करून टाकायचे. आपण याला पुढे घेऊयात एक्झाम्पल. आता याच्यामध्ये घेऊयात आपण सेकंड सिनेरिओ. सेकंड सिनेरिओ कुणासाठी आहे, ज्यांचा सेटअप जे आहे 1:1 आहे. त्याला काय करायचं, आपण टोटल जे मॅक्स ड्रॉडाऊन आहे त्याला डिवाईड करायचं 20ने आणि त्याचं अमाऊंट येतं 125. म्हणजेच काय, तर तुमचं पर ट्रेड रिस्क किती झालं पाहिजे, पर ट्रेड रिस्क तुमचं किती झालं पाहिजे, 125, $125. ठीक आहे. आणि याचं 20चा अर्थ काय, तर लगातार 20 ट्रेड्स तुमचे लॉसमध्ये आल्यानंतर. आणि याच्यामध्ये तुमचा सेटअप 1:1 असल्यामुळे आपण याच्यामध्ये दुप्पट स्पेस घेतला, म्हणजे डबल स्पेस घेतला. मागच्या ह्याच्यामध्ये फर्स्ट मेथडमध्ये आपण 10 ट्रेडचा स्पेस आहे आणि याच्यामध्ये तुमचं 1:1 रिस्क रेशो असल्यामुळे इथं आपण 20 ट्रेड्सचा सेटअप घेतो आहे. आणि जर तुमचं 20 ट्रेड लॉसमध्ये होऊन जर अकाउंट ब्रीच होत असेल तर सिम्पली याचा अर्थ आहे की तुमची स्ट्रॅटजी किंवा सेटअपमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा तुमच्या सायकोलॉजीमध्ये. जर तुम्ही हे सिम्पली हे असे रूल फॉलो करून जर केलं तर तुमचं अकाउंट ब्रीच होणार नाही. जास्तीत जास्त तुमचं अकाउंट पास व्हायला वेळ लागेल, बट आय विल से तुमचं अकाउंट ब्रीच होणार नाही. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. कारण की इथं क्लिअर आहे की तुमचं जर 20 ट्रेड लॉसमध्ये येत असतील तर सिम्पली तुमची स्ट्रॅटजी, सेशन, क्वांटिटी, रिस्क मॅनेजमेंट, वॉट एव्हर इट इज, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. त्याच्यावर तुमचं काम करायचं पहिली प्रायोरिटी असली पाहिजे, ना की तुम्ही नवीन अकाउंट घेणे, नवीन त्याच्यावर तसंच ट्राय करणे. तर तुमच्यासाठी $125 पर ट्रेड रिस्क असेल ज्यांचं सेटअप 1:1 आहे. ठीक आहे. त्यानंतर इथं याचं रफली थोडंसं कॅल्क्युलेशन बघू. इफ वी अज्युम, वापस तेच घेतले, 5 daysचं घेतलं मी. त्याच्यामध्ये तुम्ही 3 ट्रेड, वापस याच्यामध्ये थोडंसं सेमच झालं आहे. बट याच्यामध्ये काय करू आपण, इथे 5 दिवस तुम्ही ट्रेड केलात त्याच्यामधले 3 दिवस 1:1 घेतले. 3 दिवस 1:1 घेतले म्हणजे $750. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर एकच दिवस तुम्ही 1:2 घेतलं
म्हणजेच किती, तर तुमचा टोटल प्रॉफिट होतो 1250. ऑलमोस्ट यू आर क्लोज टू युअर फेज 1 टार्गेट दॅट इज $2000. ठीक आहे. 1250 म्हणजे आणखीन फक्त 700-750 राहिलेले आहेत तुमचे, जे की पुढच्या ह्याच्यामध्ये होतील. पण याच्यामध्ये कसं आहे, तुमच्या सेटअपला म्हणजे ॲडजस्ट होईल अशा टाईपचा अप्रोच आहे, त्याच्यामुळे वेळ लागला तर हरकत नाही. जे पहिला अप्रोच आहे 10 ट्रेड स्पेसचा, त्याच्यापेक्षा वेळ जास्त लागेल, बट विदाउट रिस्किंग युअर कॅपिटल ऑर डेली ड्रॉडाऊन वी कॅन अचीव दिस टार्गेट विदिन 10 to 12 ट्रेडिंग डेज. ठीक आहे. आता याच्यामध्ये पूर्ण सिनेरिओ मी एक्सप्लेन केलेत, हे पूर्ण ट्रेड प्लॅन एक्सप्लेन केले. आता याच्यामध्ये सिनेरिओ कसे आहेत, आपल्याला कसा अप्रोच केला पाहिजे, जे मी म्हणले की 1:1 अप्रोचमध्ये 3 ते 4 ट्रेड करा, किंवा 1:2 रिस्क ऑर्डेशनमध्ये 1 ते 2 ट्रेड मॅक्स टू मॅक्स करा. पण याला फॉलो कसं करायचं ते सांगतो. फर्स्ट सिनेरिओ, त्याच्यामध्ये काय झालं, तुम्ही पहिला ट्रेड 1:2 केला, ज्याच्यामध्ये तुमचा प्रॉफिट झाला 500. जर तुमचा पहिलाच ट्रेड 1:2 झाला तर यू कॅन गो फॉर सेकंड ट्रेड. आणि याच्यामध्ये काय झालं, दुसऱ्या ट्रेडमध्ये वापस एकदा $250 तुमचा प्रॉफिट झाला 1:1. म्हणजे काय, टोटल प्रॉफिट झाला त्या दिवशी तुमचा $750 झाला. मग यू शुड क्लोज युअर ट्रेडिंग, वॉक अवे. सेकंड सिनेरिओ, विन अँड देन लॉस. आता फर्स्ट ट्रेडमध्ये तुमचा प्रॉफिट झाला 1:1च्या ऐवजी थोडंसं लवकर, तुम्ही समजा एक रिजेक्शन दिसली ऑर एल्स दुसऱ्या काही गोष्टी, मग तुम्हाला वाटलं TP पर्यंत जाणार, ते आधीच बुक केलं. मग 250च्या ऐवजी तुम्ही इथे $200 बुक केलं. सेकंड ट्रेडमध्ये काय झालं, तुमचा लॉस किती झाला, $250, आणि तुमचा टोटल लॉस किती झाला, $50. एक जरी लॉस झाला तर तुम्ही तुमचा डे क्लोज करून टाकायचा. त्याच्यानंतर थर्ड सिनॅरिओ, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, जे की तुम्ही फॉलो करत नाही आपण नॉर्मली. तुम्ही म्हणून नाही, मी खूपदा असं रूल व्हायोलेट केले आणि अकाउंटही ब्रीच केलेत. हा रूल त्यातल्या त्या तिन्ही सिनॅरिओमध्ये, हा जे रूल आणि सिनॅरिओ हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बऱ्याचशा वेळेस आपलं सेटअप बरोबर असतं, बट कधी कधी कसं अर्ली एंट्री किंवा लेट एंट्री अशा काही गोष्टी, दुसऱ्या काही गोष्टीमुळे थोडंसं पहिल्याच ट्रेडमध्ये आपला लॉस होतो. आणि बऱ्याचशा वेळेस म्हणजे मॅक्झिमम टाईम्स कसं होतं की पहिलाच ट्रेड लॉसमध्ये आलं तेव्हा माइंडसेट थोडंसं खराब होतं, आणि आपला अप्रोच जातं रिव्हेंज ट्रेडिंग और लॉस रिकवरिंग अशा टाईपचे आयडियाज आपल्या डोक्यात येतात. आणि त्याच्यामुळे जे $250 आहे, जे की खूप मोठा नाहीच आहे बिलकुल, त्याला आपण करतो 500, 700, 800. खूप वेळेस तर मी पर्सनली पहिले असं करायचो की पहिला ट्रेड लॉस झाल्यानंतर त्याला रिकवर करण्याच्या नादात एवढे लॉस करत जायचो, बॅक टू बॅक रँडम ट्रेड्स घेत अगोदरचा लॉस करायला, नंतरचा लॉस रिकवर करण्यामध्ये पूर्ण डेली ड्रॉडाऊनच्या एकदम जवळ जायचो, आणि लास्टला डेली ड्रॉडाऊन हिट होऊ नये म्हणून ट्रेडिंग बंद करायचं. पण त्यावेळेस ऑलरेडी खूप मोठा लॉस झालेला असायचं. मागचा आठवड्याभराचा किंवा 2-3 दिवसाचं ट्रेड प्रॉफिट पूर्ण त्याच्यामध्ये वाईप आउट होऊन जायचं. त्याच्यामुळे हे सगळ्यात महत्त्वाचं की तुमचा पहिलाच ट्रेड लॉस गेल्यानंतर त्या दिवशी ट्रेड बिलकुल करायचा नाही. आता हे जे अप्रोच किंवा हे जे म्हणता येईल काय मेथड आहे, हे सिम्पल रिस्क मॅनेजवरती बेस्ड आहे. याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही, काही नाही. फक्त याच्यामध्ये तुम्ही तुमचा जे सेटअप आहे त्याला थोडंसं बॅक टेस्ट करा, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की हे तुम्हाला 1:1 देतं किंवा 1:2 देतं. त्याच्या बेस तुम्ही ट्रेड प्लॅन करा की तुमचं पर डे रिस्क किती असणार किंवा पर डे टार्गेट किती असणार आहे. आणि दुसरं एक म्हणजेच मी सांगेल की जेव्हा तुम्ही ट्रेड एक्झिक्यूट कराल तर हे ट्रेल वगैरे करत जाऊ नका. ठीक आहे. एकतर फिक्स्ड SL आपल्या रूलनुसार ठेवायचं $125 और $250. एकतर SL हिट होईल, नाहीतर TP हिट होणार, त्याआधी बुक करूच नका. जास्तीत जास्त समजा 1:1 तुमचं टार्गेट झालं आहे, त्याच्यावरच समजा प्रॉफिट चाललं आहे, तेव्हा फक्त ब्रेक इव्हन करा जास्तीत जास्त. पण ट्रेल करून खूपच वरती आणतं खूप वेळेस. एक नवीन सध्या कसं करतात की नवीन कसं स्टॉप लॉस ट्रेलिंग थोडंसं फॅन्सी गोष्ट वाटते. मी ट्रेल केलं, पण याच्यामध्ये कसं होतं की चांगले ट्रेड्समध्ये तुमचं युजलेस स्टॉप लॉस ट्रेलिंगमध्ये तुमचं जेव्हा पुल बॅक येतं किंवा रिटेस्टला मार्केट येतं त्यावेळेस तुमचं स्टॉप लॉस हिट होऊन चांगल्या ट्रेडमध्ये सुद्धा तुम्ही लॉस करून किंवा छोटासा प्रॉफिट घेऊन निघून जातात. त्याच्यामुळे आय विल से नेवर ट्रेल स्टॉप लॉस. जर स्टॉप लॉस ट्रेल करायचंच असेल तर जास्तीत जास्त ब्रेक इव्हनपर्यंत करा, ते पण कधी 1:1 झाल्यानंतर पुढे जर प्रॉफिट जात असेल 1:2कडे तेव्हा. आणि दुसरं म्हणजे स्टॉप लॉस ट्रेल कधी करायला पाहिजे तर ऑलरेडी तुमचं अकाउंट जर ड्रॉडाऊनमध्ये असेल. अनटिल अँड अनलेस युअर अकाउंट इन ड्रॉडाऊन यू शुड नॉट ट्राय फॉर स्टॉप लॉस ट्रेलिंग. जर तुमचं ऑलरेडी अकाउंट लॉसमध्ये तर
छोटे छोटे प्रॉफिट ते तुमच्यासाठी मॅटर करतात, त्यामुळं त्यावेळेस अकाउंट ट्रेल केलं पाहिजे. तर याचं PDF मी चॅनलवरती आय गेस काल परवा शेअर केलं आहे इथे, आणि त्या लिंकवरती शेअर केलं. यू कॅन चेक इट हिअर. टेलिग्रामवरती चेक करू शकता तुम्ही. यू कॅन चेक इट हिअर. त्यानंतर हे आता बाकीचे अकाउंटचं काही सर्टिफिकेट भेटलं नाही मला, बट हे लेटेस्टवालं जे अकाउंट आहे ते क्वांटेकेलचं, याचे 2 अकाउंट पास झाले होते माझे. 25चे 2 अकाउंट पास झाले होते. बट जे दुसरं जे अकाउंट होतं फंडेडवालं 2मधलं, त्याच्यामधलं एक फंडेड अकाउंट न्यूज ट्रेडिंगच्या व्हायोलेशनमध्ये थोडंसं ब्रीच झालं, जे की मला थोडंसं आयडिया होती बट माझं लक्ष नसल्यामुळे ते झालं. तर सिम्पली हा कॉन्सेप्ट अशा पद्धतीने सिम्पली मी जास्तीत जास्त जेवढं सिम्पल आहे तेवढ्या ह्याच्यामध्ये मी एक्सप्लेन केलं. होप यू फाइंड इट व्हॅल्युएबल. शेवटी एवढंच सांगेल की हा ॲक्च्युली माझा फर्स्ट व्हिडिओच म्हणेल मी. बाकीचे व्हिडिओ एक 4-5 टाकले ते टोटली मार्केट ॲनालिसिसवरती आहेत, बट एक प्रॉपर कुठल्या गोष्टीवरची एक्सप्लेनेशनचा हा फर्स्टच व्हिडिओ. सो आय विल से प्लीज डू नॉट जज मी, कारण की खूप थोडंसं स्लिप ऑफ टंग म्हणू शकता किंवा थोडंसं मध्ये पॉजेस वगैरे असं माझ्याकडे सांगायला भरपूर आहे, बट या गोष्टीमध्ये मी नवीन असल्यामुळे थोडंसं मला वेळ लागेल फ्लुएंटली गोष्टी एक्सप्लेन करण्यामध्ये. ठीक आहे. सो आय विल से दॅट आय हॅव लॉट थिंग्स टू टेल, बट आय एम न्यू इन टेलिंग थिंग्स. ओके. होप यू लाईक द व्हिडिओ. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. जॉईन आवर Telegram channel and Instagram.